श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मे 2026साठी तूळ राशीचे राशी भविष्य. मे 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. मे 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या 7व्या आणि 8व्या घरात असेल. हे दोन्ही गोचर शुभ मानले जात नाही. तसेच महिन्याच्या पहिल्या 15 7व्या घरातील सूर्याची स्थिती थोडी चांगली मानली जाईल, कारण तो उच्च अवस्थेत असेल. तरीही सूर्याकडून खूप चांगल्या परिणामाची अपेक्षा करू नये. मंगळ 11 मेपर्यंत 6व्या घरात असेल, जी एक शुभ स्थिती मानली जाते. शनी आणि मंगळाच्या युतीमुळे काही समस्या उद्भवू शकतात. तरीही 6व्या घरात मंगळाचे गोचर शुभ मानले जाते. त्यामुळे मंगळ 11 मेपर्यंत अनुकूल परिणाम देईल, परंतु त्यानंतर परिणाम संमिश्र असू शकतात. बुध 15 मेपर्यंत 7व्या घरात भ्रमण करेल, जे शुभ मानले जात नाही. त्यानंतर बुध 29 मेपर्यंत 8व्या घरात राहील, जे साधारणपणे चांगलेच मानले जाते. त्यानंतर बुध स्वराशीत राहील, जी स्थिती सरासरीपेक्षा चांगली मानली जाते. थोडक्यात सांगायचे झाल्यास 15 मे नंतर बुध साधारणपणे अनुकूल परिणाम देईल. गुरु तुमच्या भाग्यघरात स्वराशीत असेल, म्हणजे तो तुम्हाला खूप चांगले परिणाम देईल. शुक्र 14 मेपर्यंत 8व्या घरात राहील आणि त्यानंतर तो तुमच्या भाग्यघरात असेल, जी एक अनुकूल स्थिती मानली जाते. शनी तुमच्या बाजूने असेल तर राहूची स्थिती कमजोर असेल. दरम्यान केतू अनुकूल परिणाम देऊ शकतो. अशा प्रकारे मे महिन्यात तुमच्यासाठी खूप चांगला असेल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून तुमच्या कर्मस्थानाचा, कार्यस्थळाचा स्वामीचंद्र आणि 6व्या घराच्या स्थितीनुसार तुमच्या कामाचे परिणाम बरेच अनुकूल असू शकतात. दरम्यान व्यवसायातील बुधाचे गोचर तुम्हाला सरासरी परिणाम देत असल्याचे दिसून येते. लाभाचा स्वामी सूर्य 15 मेपर्यंत 7व्या घरात राहील आणि तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला नफा मिळवून देण्याचा त्याचाही उद्देश असेल. तसेच 15 मे नंतर कोणतीही मोठी गुंतवणूक करणे उचित ठरणार नाही, म्हणजे व्यवसायासाठी हा महिना सरासरी असू शकतो. दरम्यान नोकरदार लोकांसाठी मे महिना खूप चांगला असेल. 6व्या घराचा स्वामी गुरु भाग्यस्थानात स्वतःच्या नक्षत्रात असेल, यामुळे साधारणपणे तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला चांगला नफा मिळेल. दरम्यान 11 मेपर्यंत मंगळाची स्थिती देखील कामाच्या बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही पूर्ण ऊर्जेने काम करू शकाल, तुमची ध्येय साध्य करू शकाल आणि तुमच्या सहकार्यामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू राहाल. एकंदरीत व्यावसायिक दृष्टिकोनातून हा महिना सरासरी असला तरी नोकरी करणाऱ्यांना लक्षणीयरित्या चांगले परिणाम दिसू शकतात. तसेच सहकार्यासोबतचा समन्वय बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक परिस्थिती, आर्थिक बाबीबद्दल बोलायचे झाल्यास लाभाच्या घराचा स्वामी असलेला सूर्य या महिन्याच्या पहिल्या 15 7व्या घरात असेल. 7व्या घरातील सूर्याचे गोचर सामान्यतः अशुभ मानले जात असले तरी त्याच्या उच्च स्थितीमुळे व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास उत्पन्नाच्या दृष्टीने महिन्याचा पहिला 15 खूप चांगला असेल, तर दुसरा 15 तुलनेने कमकुवत असेल. बचतीच्या दृष्टीने 11 मेपर्यंतचा काळ खूप चांगला असेल आणि त्यानंतर काळ साधारण असू शकतो. कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. या काळात चैनीच्या वस्तूवरही कैसा खर्च होऊ शकतो. अशा प्रकारे हा महिना सरासरीपेक्षा चांगला आर्थिक परिणाम देऊ शकतो. आरोग्य, आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या लग्न राशीचा स्वामी असलेला शुक्र या महिन्यात अनुकूल स्थितीत असेल. शुक्र 14 मेपर्यंत 8व्या घरात राहील. जरी 8व्या घरातील शुक्राचे गोचर शुभ फळ देणारे मानले जात असले तरी आणि शुक्राचे स्वराशीत असणे ही देखील एक अनुकूल स्थिती असली तरी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे, कारण आरोग्याच्या दृष्टीने 8वे घर चांगले मानले जात नाही. दुसरे म्हणजे शुक्रावर शनीची दृष्टी देखील 14 मेपर्यंत राहील आणि त्यामुळे 14 मेपर्यंत कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्या अपेक्षित नाहीत. तसेच आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नये. तुम्ही सतर्क राहिल्यास या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. 14 मे नंतर शुक्र भाग्यघरात गोचर करेल आणि शुक्र तुमच्या युतीत असेल. ही देखील एक अनुकूल स्थिती मानली जाते. 6व्या घराचा स्वामी असलेला गुरु चांगल्या स्थितीत असेल. शिवाय महिन्याच्या पहिल्या 15 शनी आणि मंगळाचा प्रभाव एकाच वेळी 6व्या घरात असेल आणि या काळात दुखापती, ओरखडे होण्याची शक्यता आहे, परंतु कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. अशा परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने हा महिना खूप अनुकूल असेल आणि खबरदारी घेतल्यास तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेऊ शकाल. प्रेम आणि लग्न, प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी शनी या महिन्यात बलवान स्थितीत असेल, परंतु पंचम स्थानातील राहूची स्थिती अनुकूल मानली जात नाही. तसेच शनी आणि राहू गेल्या काही महिन्यापासून या स्थितीत आहेत आणि भविष्यातही तसेच राहतील. यामुळे लहान सहान समस्यावर सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तसेच गुरु आणि शुक्राची स्थिती तुमचे प्रेम जीवन वाढवेल. गुरुची पंचम स्थानावरील नवी दृष्टी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला कमी करण्यास मदत करेल. दरम्यान शुक्र या महिन्यात तुमचे प्रेम जीवन निरोगी ठेवण्यास उत्सुक असेल, त्यामुळे या महिन्यात तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील. मे महिना साधारणपणे साखरपुडा किंवा विवाहाशी संबंधित बाबींमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल असू शकतो. वैवाहिक जीवनातील हा महिना संमिश्र परिणाम देऊ शकतो.
महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सूर्याचे सप्तम स्थानातील भ्रमण वैवाहिक जीवनात काही अडचणी निर्माण करू शकते. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मंगळाचे भ्रमण देखील प्रतिकूल मानले जाते. तसेच दोन्ही बाबतीत सकारात्मक बाब ही आहे की सूर्य उच्च राशीत असेल तर मंगळ स्वराशीत असेल. परिणामी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उच्च राशीत सूर्य सप्तम स्थानात असेल, ज्यामुळे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक परिणाम मिळू शकतात. 11 मे नंतर मंगळ देखील सप्तम स्थानात प्रवेश करेल आणि 11 मे ते 15 मे दरम्यान हे दोघे एकत्र असतील. या 4 दिवसात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाची विशेष काळजी घ्यावी लागेल. काही अडचणी निर्माण होऊ शकतात, तरीही गोष्टी नियंत्रणात राहतील. मे महिन्याच्या 2026च्या राशी भविष्यानुसार मे महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल आणि वैवाहिक जीवनासाठी सरासरी असेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी मंगळ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात विशेषतः 11 मे पर्यंत बलवान स्थितीत असेल. हे तुमच्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम दर्शवते. 14 मे पर्यंत शुक्राची तुमच्या कुटुंबावरील दृष्टी देखील अनुकूल असेल. दरम्यान 11 मे नंतर मंगळाची दुसऱ्याच घरावरील दृष्टी किरकोळ समस्या निर्माण करू शकते, कारण मंगळ स्वतःच्या राशीत दृष्टी टाकत असल्याने तो नियंत्रणात राहील. मंगळ कुटुंबातील सदस्यांमध्ये किरकोळ वाद निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक जीवनासाठी मे महिना अनुकूल असण्याची शक्यता आहे. 4थ्या घराचा स्वामी साधारणपणे अनुकूल राहील. तसेच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शनी आणि मंगळाच्या युतीमुळे किरकोळ समस्या उद्भवू शकतात, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. तुम्ही जवळजवळ संपूर्ण महिनाभर तुमच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. उपाय आहेत: संयम बाळगा आणि राग टाळा. शक्य असल्यास रविवारी मीठ खाणे टाळा. मुलींना लाल रंगाची मिठाई खाऊ घाला. हनुमान चालिसाचा नियमितपणे पाठ करावा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.